नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एक नवीन टॉपिकचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. इयत्ता चौथी मंथन खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कोरिलेटिंग वर्ड विथ पिक्चर्स. चित्र आणि शब्द यांचा परस्पर संबंध. आणि दुसरा काय आहे, ॲक्शन वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड, कृतीदर्शक शब्द आणि वर्णनात्मक शब्द. हा जो टॉपिक आहे याचा आपण एक्सरसाइज 2 जो आहे तो सोडून घेणार आहोत एकदम डिटेलमध्ये. आणि याचा नक्कीच मुलांना मंथन परीक्षेसाठी खूप खूप उपयोग होणार आहे. चला वन बाय वन आपण क्वेश्चन सोडून घेऊया. काय क्वेश्चन पहिला, लुक ॲट द पिक्चर, विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन रिलेटेड विथ द पिक्चर. सोबतचे चित्र पहा, खालीलपैकी कोणता वाक्य प्रयोग चित्राशी संबंधित आहे. तुम्हाला ओळखायचं, काय करतोय मुलगा, ब्रश करतोय म्हणजे ब्रश युअर टीथ. गो टू स्लीप, झोपायला जातोय का नाही. टेक द बाथ, आंघोळ करतोय का नाही. पुट ऑन युअर युनिफॉर्म, ड्रेस ठेवतोय का नाही. तर पर्याय एक जो आहे ब्रश युअर टीथ हा त्याचा बरोबर उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. दिसतंय ना आता, ओके. चला आपण सोडून घेऊया आता वन बाय वन. काय, लुक ॲट द पिक्चर, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन विल मॅच विथ द पिक्चर. सोबतचे चित्र पहा, खालीलपैकी कोणती सूचना चित्राशी जुळणारी आहे. मुलगा काय करतोय, हात धुतोय, त्यालाच काय म्हणतात. इटिंग फूड म्हणजे जेवण करतोय का नाही. रीडिंग बुक वाचन करतोय का नाही. ड्रिंकिंग मिल्क दूध पितोय का नाही. काय करतोय, वॉशिंग हँड म्हणजे हात धुतोय. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द पिक्चर, व्हॉट मस्ट बी द टीचर इन्स्ट्रक्शन म्हणजे शिक्षिकेची सूचना कोणती असावी. तुम्हाला काय वाटतं, काय स्टँडअप, स्टँडअप असेल का, उभे राहा असं म्हणत असेल का, सिट डाऊन खाली बसा असं म्हणते का, डोंट यॉन म्हणजे जांभई देऊ नका असं म्हणतायत का टीचर, का डोंट पुश हर म्हणजे तिला ढकलू नका असं म्हणतायत का. तर आपला पर्याय क्रमांक 1 आहे, स्टँडअप म्हणतायत त्या. आता 4 नंबरचा क्वेश्चन बघूया. लुक ॲट द पिक्चर, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन विल मॅच विथ द पिक्चर. म्हणजे काय करताना दिसतंय मुलगा, थ्रो द बॉल आहे का, कॅच द बॉल आहे का, किक द बॉल आहे, ऑल आर करेक्ट. काय करतोय, पायाने बॉल मारतोय म्हणजे किक द बॉल हा त्याचा बरोबर पर्याय आहे. आता 5वा क्वेश्चन, फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू डिस्क्राईब द पिक्चर. आता फेस बघून काय वाटतं आपल्याला, चित्र निरीक्षण करून काय वाटतं, रागावलेला चेहरा दिसतोय का म्हणजे अँग्री फेस आहे का हॅपी फेस आहे का वरी फेस आहे म्हणजे विचारग्रस्त चेहरा आहे का सॅड फेस आहे, नाराज आहे का उदास आहे का तो. तर माझ्या हिशोबाने तो हॅपी फेस आहे. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. चला आता 6 ते 10 जे क्वेश्चन आहे ते सोडून घेऊ. सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, आता नाही का ना, चित्र बघायचं आणि योग्य पर्याय निवडायचा आहे. काय क्वेश्चन पर्याय बघूया. द बॉय इज थ्रोईंग द बॉल, द बॉय इज कॅचिंग द बॉल म्हणजे मुलगा चेंडू पकडत आहे का. द बॉय इज टेकिंग अ बॉल मुलगा बॉल घेत आहे का. द बॉय इज पुटिंग अ बॉल म्हणजे मुलगा बॉल टाकत आहे का. तर काय पर्याय, द बॉय इज थ्रोईंग द बॉल म्हणजे मुलगा बॉल फेकत आहे. 1 नंबरचा पर्याय हा बरोबर आहे. चला आता 7 नंबरचा क्वेश्चन बघूया. एक गाडी दिसते बघा आपल्याला आणि त्यामध्ये एक माणूस आहे. तेच फक्त तुम्हाला इंग्रजी शब्दामध्ये मांडायचं आहे. काय आहे, अ मॅन इन द व्हॅन म्हणजे व्हॅन मधील एक माणूस. अ मॅन ऑन द व्हॅन व्हॅन वरील एक माणूस, वर आहे का माणूस नाही. अ मॅन एक माणूस व्हॅन चालवत आहे. अ मॅन इज रनिंग व्हॅन आणि काय, अ मॅन ॲट अ व्हॅन. अ मॅन इन द व्हॅन एक माणूस, व्हॅन मधील एक माणूस हा त्याचा पर्याय बरोबर आहे. 8 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण आता. काय आहे, ठीक आहे चला 8 नंबरचा क्वेश्चन बघूया. एक मुलगा नाही का ना, शाळेचे कपडे घातले आहे आणि स्कूल बॅग लटकून चालला आहे म्हणजे त्यालाच काय म्हणता येईल, आय एम सिंगिंग. तो गाणे म्हणतोय का नाही. आय एम हेल्पिंग मदर मी आईला मदत करत आहे का नाही. आय एम गोइंग टू स्कूल मी शाळेत जात आहे का. मी एक चित्र
काढत आहे का? आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. तर याच्यातला कोणता पर्याय बरोबर आहे बाळांनो? आय एम गोइंग टू स्कूल हा पर्याय त्याचा बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉय इज रायटिंग. मुलगा लिहित आहे. अ बॉय इज रनिंग. मुलगा पळत आहे. अ बॉय इज ब्रशिंग. मुलगा दात घासत आहे. अ बॉय इज डान्सिंग. तो नाचत आहे. तर काय आहे? अ बॉय इज रायटिंग हा पर्याय त्याचा बरोबर उत्तर आहे. 10 नंबरचा क्वेश्चन. द गर्ल इज जम्पिंग. द गर्ल इज स्टडिंग. मुलगी अभ्यास करत आहे. मुलगी उडी मारत आहे. द गर्ल इज स्लीपिंग. म्हणजे मुलगी झोपत आहे. द गर्ल इज स्माइलिंग. मुलगी हसत आहे. तर काय करते? मुलगी उडी मारत आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? द गर्ल इज जम्पिंग. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. काय क्वेश्चन? सी द पिक्चर अँड फाइंड द वर्ड दॅट डिस्क्राईब द ॲक्शन. चित्र पहा व पर्यायातून योग्य क्रियेचे वर्णन करणारा शब्द शोधा. म्हणजे आता तुम्हाला एक चित्र दाखवलंय. अ सॅड फेस आहे का? नाराज चित्र दिसते का तुमचं चेहरा? ॲन अँग्री फेस रागात आहे का चित्र? नाही. अ फनी फेस. अ हॅपी फेस तर काय आहे? हॅपी फेस आहे ना, आनंदी चेहरा दिसतोय ना तुम्हाला. आता 12 नंबरचा क्वेश्चन. आता एक माणूस उभा आहे. त्यालाच काय म्हणतात? स्टँड, रन, वॉक आणि सिट डाऊन. सिट डाऊन म्हणजे बसणे, वॉक म्हणजे चालणे, रन म्हणजे पळणे, स्टँड म्हणजे उभं राहणे. तर पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपला टॉपिक 2 नंबरचा कंप्लीट झालेला आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि मंथनमध्ये तुमचा चांगला स्कोअर करून देणार आहेत. आता नेक्स्ट टॉपिक काय आपला? रायमिंग वर्ड. तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.